श्री स्वामी समर्थ. आज ना मला शेवग्याच्या शेंगा बनवायच्या होत्या. ताजी ताजी शेवग्याची शेंग ना कालच मम्मीनं आणून दिली होती, पण रात्री काय बनवणं झालं नाही, त्याच्यामुळे म्हणलं आता बनवावं. एक शिट्टी कुकरला काढून घेतली ना, एकदम छान अशी शेवग्याची शेंग होते बघा, आणि शिजायला पण जास्त वेळ लागत नाही. आता थोडक्यात आपल्याला गॅसची बचत करावी लागते ना, त्याच्यामुळंच मी कुकरला शिट्टी काढून घ्यायची आणि मग शेंग बनवायची, असंच मी करते नेहमी. आणि आता मला ना स्वयंपाक झाला होता, पण आज मला कोशिंबीर खाण्याची भरपूर इच्छा झाली होती, त्याच्यामुळे म्हणलं चला कोशिंबीर बनवूया. काकडी पण होती छान अशी शेतातनं आणून दिलेली मम्मीनं काल, एकदम हिरवीगार आणि ताजी ताजी, त्याच्यामुळं म्हटलं दही पण लावलेलं होतं. मग मी छान अशी कोशिंबीर बनवायला घेतली. जेवायच्या अगोदर थोडा वेळ करून ठेवली ना, तर ती छान अशी मुरली जाते. सगळं साखर दही त्याच्यामध्ये मिक्स होतं आणि टेस्ट एकदम भारी होते. मग काय छान कोशिंबीर केली आणि एका वाटीमध्ये काढून ठेवली. अजून मला नाश्ता पण करायचा होता, मग नाश्त्यासोबत थोडीशी खावी म्हणून थोडीशी शिल्लक ठेवली. मला कोशिंबीर हा पदार्थ खरंच भरपूर आवडतो. आणि रात्री मी पनीर बिर्याणी बनवली होती, तर मी त्यातलीच थोडीशी शिल्लक ठेवलेली होती मला सकाळी नाश्त्यासाठी. मग ती पनीर बिर्याणी आणि त्याच्यासोबत तोंडी लावायला कोशिंबीर, छान असा नाश्ता केला आणि देवपूजा केली. आता तुम्हाला वाटेल अगोदर देवपूजा केली आहे मी आणि मग नाश्ता.